चर्च ऑफ द नॅझरीन विद्यानगर वसमत येथे ख्रिस्त जन्मोत्सव 25 डिसेंबर रोजी बुधवारी साजरा करण्यात आला। त्यामध्ये स्तुती, आराधना, प्रार्थना पा डेव्हिड पैठणे यांनी केले। प्रभू येशू जन्माचा संदेश पा सचिन यांनी दिला। तसेच लहान मुला-मुलींचे डान्स व स्किट घेण्यात आले। प्रसंगी माननीय अतिथी भैया दांडेगावकर, माननीय अहमद हफीज अहमद रहमान, विजय कडतण, दौलत हुवाड, गणेश कमळू, राजेश पवार उपस्थित होते। 25 डिसेंबर ख्रिसमस निमित्त चर्च ऑफ द नॅझरीन या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला। यामध्ये परिसरातील जे भाविक भक्त आहेत या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या उपस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मानिमित्त या ठिकाणी संदेश देण्यात आला। प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पापी लोकांसाठी, अपराधी लोकांसाठी या जगामध्ये आला। त्यांचं जीवन बदलण्यासाठी तो आला आणि त्याद्वारे त्यांना प्रीतीचा, क्षमेचा आणि शांतीचा संदेश त्याने जगाला दिलेला आहे आणि तोच संदेश आम्ही आज या ठिकाणी आमच्या भाविक भक्तांना या ठिकाणी दिलेला आहे। ख्रिसमस दिनानिमित्त या ठिकाणी एक स्तुती आराधना करण्यात आली सुरुवातीला, त्याच्यानंतर प्रार्थना करण्यात आली, संदेश देण्यात आला आणि लहान लेकरांचे डान्स, छोटे स्किट, नाटक, उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आले आणि सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली। की आम्ही पवित्र जीवन जगावं, आम्ही पाप करू नये, अपराध करू नये, चुकीच्या गोष्टीमध्ये आम्ही राहू नये। या गोष्टीचा मुख्य उद्देश प्रभू येशू ख्रिस्ताचा मेसेज तोच आहे की आम्ही पाप करू नये। जे विश्वास ठेवतात त्या विश्वासाच्या द्वारे लोकांच्या जीवनात कार्य होतं आणि ते कार्य करणारा परमेश्वर आहे, ज्यानं सृष्टीची निर्मिती केली, आकाशाची निर्मिती केली, त्यानं आम्हाला तुम्हाला निर्माण केले। त्याद्वारे तो प्रार्थनेचं, विश्वासाद्वारे तो त्या ठिकाणी कार्य करतो। कोणाला? मला माझ्या जीवनामध्ये मी 2015ला मला हार्ट अटॅक आला होता आणि त्या अटॅकमध्ये डॉक्टरांनी सांगितलं होतं की शक्यता कमी आहे। माझा बीपी लो झाला होता आणि मग त्यांनी म्हटले तुम्ही ज्या देवाची भक्ती करता त्याला तुम्ही प्रार्थना करा। आमच्या सर्वांनी प्रार्थना केली आणि मग माझा बीपी नॉर्मल झाला आणि त्याद्वारे मी जीवनामध्ये परत माझं नवीन जीवन त्या ठिकाणी मला भेटलं आणि मग त्याद्वारे मी देवाची सेवा करण्यासाठी हा निर्णय घेतलेला, करणारा परमेश्वर। आम्ही जर विश्वासाने कोणती गोष्ट करतो तर त्याद्वारे आम्हाला आमच्या जीवनामध्ये ते कार्य किंवा प्रतिफळ आम्हाला मिळतं, कारण आम्ही परमेश्वराकडे जर काही गोष्टी मागतो तर तो देणारा परमेश्वर आहे। जसा बाप आपल्या लेकरांना उत्तमातल्या उत्तम गोष्टी देतो तसाच तो आमचा एक स्वर्गीय पिता आहे, परमेश्वर आहे। तोही आमच्या लेकराची काळजी घेणारा, आम्ही सर्व त्याची लेकरं आहोत, तो काळजी घेतो आणि ज्याला आम्ही विश्वासाने काही मागतो, आरोग्य असेल, चिंता असेल, प्रश्न असतील, काही गरजा असतील, जर आम्ही मनोभावे त्याला मागतो तर तो आम्हाला देणारा प्रभू आहे।